किल्ले धारूर तालुक्यातील वडारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निरोध सापडल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. किल्ले धारूर गट शिक्षणाधिकारी कार्यालय नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. मात्र यावेळेस गट शिक्षणाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडारवाडी जिल्हा परिषद शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये निरोधच्या वापरलेल्या पाकिटाचा खच पडलेला दिसून आलेला आहे. यामुळे तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात मात्र मोठी खळबळ उडाली असून पालकातून याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. शिक्षणाधिकारी कार्यालय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. यातच वडारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहामध्ये वापरलेले निरोध सापडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ माजली असून यावर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे गट शिक्षण अधिकारी, त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्यावरती कोणती कारवाई करणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले असून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास पालकाकडून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. प्रहार, क्रांती न्यूज, किल्ले धारूर. नमस्कार, प्रहार क्रांती न्यूज मध्ये मी हरिभाऊ मोरे सर्वांचं स्वागत करतो. आज आपण काही सूत्राची माहिती मिळाली होती. आपण जिल्हा परिषद शाळा वडरवाडी या ठिकाणी आलो आहेत. गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत ही शाळा येते. आपण या ठिकाणी काही संडास बाथरूम विद्यार्थ्यांसाठी कसे आहेत हे पाहण्यासाठी आलो होतो. मात्र त्यामध्ये चक्क धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे. या ठिकाणी कंडमचे पाकिट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या ठिकाणी 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. मात्र या ठिकाणी कंडम पाकिट आले कुठून आणि वारंवार का येतात हा प्रश्न देखील सर्वात महत्वाचा आहे. याकरिता आपण काही पालकाशी देखील मोठ्या प्रमाणात चर्चा करणार आहोत आणि पाहणार आहोत की नेमका हा प्रकार काय आहे. जिल्हा परिषद वडरवाडी शाळा हे गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत आहे. माझ्यासोबत सरपंच देखील आहेत. आपण देखील पाहिलेलं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बाथरूम मध्ये संडास मध्ये कंडमचे पाकिट दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात खत दिसून येत आहे. काय प्रतिक्रिया आहेत आपल्या? आम्ही या ठिकाणी ताराचं कंपाऊंड केलं त्या ठिकाणचे अँगल तोडून काही उद्दिष्ट लोक त्या ठिकाणी येत असेल, पण याची काळजी मुख्याध्यापकांनी घ्यायला पाहिजे, शिक्षकांना घ्यायला पाहिजे. काय कारवाई व्हायला पाहिजे, कुणावर व्हायला पाहिजे? मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि त्या ठिकाणचे बीओ जे असतील ते त्यांना आम्ही वेळोवेळी सांगून सुद्धा त्या ठिकाणचं त्यांना देखभाल दुरुस्ती करीत नाही. या ठिकाणी मी दुरुस्ती शाळेची आणली. ती दुरुस्ती करीत असताना एवढे त्या ठिकाणी कॉन्डमचे पाकिट भेटले, आम्हाला भरपूर कॉन्डम भेटले. त्यांना आम्ही सांगितलं अशी काय येते इथं, तुम्हाला इथे जाळी मारली, तुम्हाला एक अँगल उभा करू शकत नाही, तुम्ही जाळी उभा करू शकत नाही त्या ठिकाणी. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आतापर्यंत शाळेला मुख्याध्यापक नव्हता. आता मुख्याध्यापक दिले कोण आहे ते काय ते फुलजकर या ठिकाणी शिक्षी बदलून गेल्यानंतर शाळा अशी उघड्यावर पडली आणि त्या ठिकाणी काय अनुचित प्रकार घडले. काय विद्यार्थ्यांना काय आदर्श घ्यायचा या ठिकाणी यावर कारवाई झालीच पाहिजे त्या गोष्टीमध्ये. आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की वडरवाडी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संडास आणि बाथरूम मध्ये निरोधाचे पाकिट आपल्याला सापडलेले आहेत. या संदर्भामध्ये आपण अनेकांशी फोन करण्याचा प्रयत्न केला, अनेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पालकाची प्रतिक्रिया मात्र मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी यांना देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी असतील यांना देखील आपण त्या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी न घेता किंवा कुठलाही प्रतिक्रिया न देता या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भात अनेकावरती कारवाई होणे अपेक्षित आहे. हरिभाऊ मोरे, किल्ले धारूर, बीड, प्रहार क्रांती न्यूज. शाळेत असे प्रकार घडतात हे ऐकून खूप वाईट वाटतं. मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे हा. पालकांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे. ह्यावर काहीतरी ठोस उपाययोजना व्हायलाच पाहिजे. नाहीतर मुलांना शाळेत पाठवायचं कसं